एक महत्वाची बातमी समोर येते। पुणे महानगरपालिकेत चोर शिरलेत। मोठी बातमी म्हणावी लागेल। पालिकेच्या पार्किंगमध्ये चोर लपल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था काय रामभरोसे आहे का असा सवाल उपस्थित होतोय। लोखंड चोरण्यासाठी हे चोर पालिकेत शिरल्याचं कळतंय। साम टीव्हीवर आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय। पुणे महानगरपालिका इथं चोर शिरलेत आणि पार्किंगमध्ये हे चोर लपून बसल्याचं पाहायला मिळतंय। पार्किंगमध्ये हे चोर लपलेत। लोखंड चोरण्यासाठी हे चोर लपले होते असं पाहायला मिळतंय। त्यामुळे पुणे महानगरपालिकेची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडण्यात आली आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अक्षय, चोर लपलेत अजून का त्यांना पकडण्यात आलंय? सध्या परिस्थिती काय? निश्चितपणाने करोडो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने एक मेकॅनिकल पार्किंग जेएम रस्त्यावर बांधलं होतं आणि त्याच ठिकाणी हे चोर लपले आहेत। अनेक दिवसांपासून खरं तर हे पार्किंग बंद आहे, मात्र तिथे असलेलं लोखंडाचं साहित्य आणि कॉपरच्या वायर असं मोठं साहित्य जे आहे ज्याचे बाजार मूल्य खूप मोठं आहे ते चोरण्याच्या उद्देशाने काही चोर तिथे आले होते। मात्र काही लोकांनी ते पाहिल्यानंतर चोर अजून वरच्या मजल्यावर गेले आणि तिथेच लपवून बसलेले आहेत। पोलिसांनी देखील त्या घटनास्थळावर धाव घेतली असून या चोरांना खाली आणण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशमन दलाकडून देखील आता करण्यात येतोय। नेमके हे चोर कुठे शिरलेत, किती चोर आहेत याबाबत काही माहिती मिळाली आणि एवढा वेळ का लागतोय पोलिसांना? साधारणपणे 2 ते 3 जण आहेत आणि त्याच भागातले हे खरं तर चोर असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि गेल्या 3 तासांपासून हे चोर त्या ठिकाणी लपलेले आहेत। फायर ब्रिगेडच्या साहाय्याने पोलिसांच्या मदतीने खरं तर या चोरांना खाली आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत। मात्र त्या ठिकाणी असलेलं साहित्य जर चोरांनी फेकून मारलं तर त्या ठिकाणी असलेल्या लोकांना देखील इजा होऊ शकते अशी भीती देखील त्या ठिकाणी व्यक्त करण्यात येते। मात्र वरिष्ठ अधिकारी असतील किंवा महापालिकेचे सुरक्षा अधिकारी असतील त्यांनी देखील आता या घटनास्थळी धाव घेतलेली आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।